आमदार आदित्य ठाकरे लवकरच मुंबईच्या शाखांना भेटी देणार आहेत. पक्ष बांधणीच्या अनुषंगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्थानिक पातळीवर लवकरच बदल करण्याच्या तयारीत आहे. महापालिका निवडणुकीनंतर मुंबईत पक्ष अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आदित्य ठाकरे शाखांना भेटी देणार आहेत. अलिबाग तालुक्यातील आक्षी इथं शेकडो ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. नितेश राणे यांनी इथल्या कोळी बांधवांसाठी कोट्यावधी रुपयांची मच्छीमार जेट्टी उभारण्याचं काम हाती घेतलं. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची पुनर्बांधणी करण्यातही माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतला. पंढरपूरमधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवकांनी काल माजी मंत्री तानाजी सावंतांची पुण्यात भेट घेतली आहे. दरम्यान पंढरपूर नगरपालिकेतील विरोधी नगरसेवकांना सोबत घेण्याचा तानाजी सावंत यांचा प्रयत्न आहे. रायगडच्या अक्षी साखर इथं नवीन मच्छीमार जेट्टीचं काम सुरू आहे. त्याचबरोबर ग्रोयस बंधारा आणि जोड रस्त्याच्या कामाचं काम सुरू आहे. याचं भूमिपूजन मंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. सिंचन सुविधेसाठी जायकवाडीच्या डाव्या उजव्या कालव्यातून प्रत्येकी 4 आवर्तन देण्यास मान्यता देण्यात आली. तसंच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केटी वेर बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. बुलढाण्यातील खामगावमध्ये एका गोडाऊनमध्ये बांधकाम कामगारांना भांड्यांची किट वाटप होणार आहे. त्यासाठी नोंदणीकृत महिला पुरुषांनी रात्री 2 वाजल्यापासून रांग लावली. मात्र त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. पुन्हा आज सकाळी कामगारांनी भांड्यांसाठी रांग लावली. ऐन गर्दीच्या हंगामात एसटी महामंडळानं साध्या बसच्या तिकीट दरात 10% वाढ केली असताना एसटी महामंडळानं एसटी प्रवाशांना आणखी एक धक्का दिला. एसटी महामंडळाच्या प्रवास भाड्यात प्रति प्रवासी ₹2 स्वच्छता अधिभार लागू करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला. 14 एप्रिलपासून हा अधिभार प्रवाशांना द्यावा लागणार आहे. वाशीमध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं नियोजन सुरू केले. खत आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा यासाठी नियोजन केले. मात्र काही कंपन्यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष करत युरिया आणि DAP खतांचा पुरवठा न केल्याचं समोर आलं. त्यामुळे कृषी विकास अधिकाऱ्यांनी या 5 कंपन्यांना कारण दाखवा नोटीस बजावली. या नोटीशीत कायदेशीर कारवाई करू नये असं स्पष्टीकरण मागवण्यात आलं. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सरत्या आर्थिक वर्षात बँकेला ढोबळ नफा मिळाला. 93,89,00,000 इतका नफा बँकेला मिळाला. अमरावती परतवाडा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान 50हून अधिक जुनी झाडं तोडण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला. 100 ते 125 वर्ष वयाची झाडं या मार्गावर मोठ्या प्रमाणात होती. न्यायालयानं झाड न तोडण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही झालेली ही तोड न्यायालयाच्या आदेशाची उघड पायमल्ली असल्याचं पर्यावरण प्रेमींनी म्हटलं आहे. एकविरा देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त पारंपरिक देवीचा जोगवा कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. जोगतीन आराधी आणि किन्नरांच्या उपस्थितीत जोगवा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विविध धार्मिक देवदेवतांची गाणी सादर करण्यात आली. यावेळी उपस्थित तृतीयपंथीयांनी भावपूर्ण नृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. हिंगोलीत सामाजिक योजनांचा प्रसार करण्यासाठी समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सप्ताहाला आजपासून सुरुवात होणार आहे. सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागांच्या विविध योजनांचा प्रसार आणि महामानवांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. रत्नागिरीत भाजप स्थापना दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. शहर मंडळाकडून आठवडा बाजार ते नाचणी रोड दरम्यान स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात सर्व पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जालना जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. अवकाळी पावसानंतर आता उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावात पाणी टंचाई सुरू झाली आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप टँकर सुरू करण्यात आलेले नसल्याचं दिसून येतं. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर भागात आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. ते थेंब थेंब पाणी गोळा करून दैनंदिन गरजा भागवत आहेत. या पाण्यात विहिरी आणि बोरवेल आहेत. मात्र एकही बोरवेलमध्ये पाणी नाहीये. वर्षातील 8 महिने नागरिकांना 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या एक छोट्याशा खड्ड्यातून पाणी आणावं लागतं. सोलापूरच्या उजनीच्या कारंबा कालव्यातील पाणी हिप्परगा पंप हाऊसजवळ ओव्हरफ्लो झालं असून पाणी थेट ओढ्यात आलं. सध्या शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून कारंबा कालव्यात पाणी सोडण्यात आलं असून ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे जुन्या कारंबा नाका, भोगाव टोल नाका या रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झालं. राज्यात अंशतः ढगाळ हवामानाचं तापमानात चढ उतार होत आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं असंही होत असताना सायंकाळनंतर काहीसा थंडावा जाणवतोय. दरम्यान कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागानं दिला. हिंगोलीच्या सेनगावात शेतकऱ्याचा मुलगा MPSC उत्तीर्ण झाला. या निमित्तानं गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत सत्कार केला. केलसुला गावात शिवशंकर खेलबाडे यांची एकाच वेळी कर सहाय्यक आणि लिपिक पदावर निवड झाल्यानं सत्कार करण्यात आला. महिला प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेच्या RPFनं सखी हा विशेष व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला. या ग्रुपमुळे महिलांना प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत थेट महिला RPF अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत मिळण्यास मदत होणार आहे. RPFनं आतापर्यंत चर्चगेट ते डहाणूपर्यंत एकूण 11 ग्रुप तयार केले असून जवळपास 150 नियमित महिला प्रवासी RPFच्या संपर्कात राहणार आहेत.
राज्यात वर्षभरात रेल्वेकडून प्रवाशांसाठी एकच नवीन गाडी सुरू करण्यात आली. त्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये नाराजी आहे. तर राज्याबाहेर जाणाऱ्या 6 नव्या रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटतो. राज्यातल्या एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना HSRP पाठी बसवण्याची प्रक्रिया संत गतीने सुरू आहे. अद्याप 1,05,00,000 वाहनांना HSRP प्लेट्स बसवण्यात आलेली नाही. मात्र कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्यानं अनेकांनी याकडे पाठ फिरवली आहे. उल्हासनगरमध्ये पोलीस गस्त सुरू असताना 2 चोरट्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांनी 6 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या दुचाकी चोरी करण्यात आल्या. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करतात. जालना तालुक्यातील उदवट शिवारात 110 गॅस सिलेंडर चोरणारे चोरटे अजूनही फरार आहेत. तर मौजपुरी पोलिसांना चोरट्यांना शोधण्यास अद्यापही यश आलेलं नाही. या घटनेला 23 दिवस उलटले, मात्र तपासाचं चक्र जागेवरच रुतलेलं आहे. नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतून मिळालेला रोख रक्कम तसंच मोबाईलसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकोल्याच्या पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार होत असल्याचं उघड झालंय. बार्शी टाकळी तालुक्यात एका गोदामावर अन्न आणि नागरी पुरवठा औषध विभागानं कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 800 लिटर डिझेल आणि 10 लिटर पेट्रोलचा साठा जप्त करण्यात आला. नाशिक शहराच्या सिटीलिंक बस सेवेतून विनातिकीट प्रवास करण्यावर प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला. वर्षभरात तब्बल 2,895 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 10 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये अवैध जनावरांची वाहतुकीप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे. आयशर कंपनीच्या वाहनातून 24 गोवंश जनावरं जप्त करण्यात आलेली. 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 16 टोळ्यातील 79 गुंडांवर मकोक अंतर्गत कारवाई केली आहे. या गुंडांवर पिंपरी चिंचवड, पुणे, सातारा, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये विविध गंभीर गुन्हे दाखल. ही कारवाई गेल्या 3 महिन्यातून करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेसमोर सध्या रक्त तुटवड्याचे संकट ओढवले. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला. सध्या केवळ 100 पिशव्यांचा साठा शिल्लक आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन उपचारासाठी रक्तपुरवठा कठीण होणार आहे.